जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. अं, ते काल 4 श्लोक झाले होते यातले, बरोबर. तर आज आपण हा 5व्यापासून घेणार आहोत. कालकूटम विषम पीत्वा स्वस्तिमान गंतुमिच्छसि राघवस्य प्रियां भार्या योधिगंतुम त्वमिच्छसि. असं कोण सांगेल? अर्थ प्रयत्न करेल कोणी? हं? मी बघू का? हा. मी कालकुटम विषम पित्वा म्हणजे कालकुट विष पिऊन स्वस्तिमान म्हणजे काय? स्वर्गात का? नाही. स्वस्तिमान गंतुम म्हणजे सुअस्ती म्हणजे चांगलं, असं सुअस्ती या अर्थाने. हं? मग चांगल्या अर्थाने गंतुम इच्छसी कसं होईल? म्हणजे म्हणजे ते मरणाला कालकोट. जाऊ इच्छितो असं काहीतरी असलं पाहिजे होतं ना स्वस्तिमान. अमरत्वाला जाऊ इच्छितोस असं काही आहे का? नाही, विषम पित्वा म्हटलंय ना, कालकुटम विषम पित्वा म्हणजे कालकुट विष पिऊन तो आणि कुठे जाऊ म्हणजे स्वस्तिमिच्छसी म्हणजे कुठे जाऊ इच्छितोस असं हा आहे तेच ते. ना, चांगलं काहीतरी चांगलं. स्वस्ती म्हणजे कल्याण करू, कल्याण घेऊ. स्वस्तिमान म्हणजे कल्याणकारी. कल्याणकारी घेऊ इच्छितोस असं. जाऊ इच्छितोस. राघवस्य प्रियां भार्या म्हणजे राघवाची मी प्रिय भार्या. हा. यह हे अधिगंतुम त्वमिच्छसि म्हणजे मला हं. अधिगंतुम म्हणजे पाने को लिहिलंय आहे म्हणजे मला काय पाने की इच्छा म्हणजे काय म्हणायचं मराठीत. मला पाने की इच्छा तू का धरतोस? मी राघवाची प्रिय भार्या आहे. हं. बरोबर. हा. मिळवण्याची इच्छा असं म्हणता येईल. मिळवण्याची मी इच्छा. राग हा. हा. अधिगंतुम म्हणजे प्राप्त करणे. तो तसं. इच्छासी. प्राप्त करण्याची. तू प्राप्त हम्म. का करू इच्छितोस मला? हं? असं. ठीक आहे, पुढचं. तरी ते स्वस्तिमान म्हणजे चांगल्या अर्थाने चांगलं नाही. चांगल्या अर्थाने ना, म्हणजे तू का विष पितोयस आणि तुझ्या कल्याणाची इच्छा करतोयस. अच्छा, तशा असं कसं अर्थाने काय होईल? विष तशा अर्थाने. पिऊन तू कल्याणाची इच्छा का हा. धरतोस असं. इकडे काहीतरी म्हणजे वाईट करतोयस तू, बरोबर. हम्म. हा. आणि तू हे करतोयस म्हणजे करतो चुकीची कृती आणि नाही हम्म. का. हा. तसं. सर हम्म. कालकूट विष म्हणजे काय? ते कालकूट ह्याच्यात निघालं म्हणजे होतं ते. हा. शंकराने हलाहल. पाहिले होतं ते. हा. हा. तर हलाहल. हा. मला हलाल हलाल. कालकूट विष पिऊन तू म्हणजे वाईट हे करणार असं म्हणजे हम्म. म्हणजे दुष्कृत्य करून. म्हणजे दुष्कृत्य वाईट करून. कृत्य करून तू कल्याणाची अपेक्षा कशी धरतोस, इच्छा हा. धरतोस? मी बरोबर. राघवाची प्रिय आहे. मला तू का मिळवू इच्छितोस? म्हणजे चुकीच्या गोष्टी करून का करतोस तू असं? हा. हं? म्हणजे तू चांगलं कर ना काहीतरी असं. हम्म. हं? ठीक आहे. हा. पुढचं पुढचं वाचा. हं? वाचू का? हो, वाचा ना. अवसव्य कंठे अवसज्य अवस शिलां कंठे समुद्रं हा. तर्तुमिच्छसि यो रामस्य प्रियां भार्या प्रदर्शयितुमिच्छसि. हं. अवसज्ज शिलां कंठे म्हणजे मला असं वाटतं की गळ्यामध्ये शिळा बांधून हं. समुद्र तरण्याची इच्छा करतोस. जी हं. हं. रामाची प्रिय भार्या आहे तिला म्हणजे पकडून काय प्रदर्शयितुमिच्छसि धरून हं. तिची इच्छा करतोस का? प्रदर्शन म्हणजे काय सर? प्रदर्शयितू म्हणजे काय? हं. हं. प्रथर्ष ना. इंग्लिश याच्यात टू आउटरेज, टू व्हायोलेट, टू हॅरेस असा अर्थ दिलाय. काय काय दिलंय? प्रथर्ष. हा. हा. हा म्हणजे इंग्लिश जर पाहिलं ना रमाने त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा दिलाय हा. की टू आउटरेज, टू व्हायोलेट और टू हॅरेस हे त्रास देणे. हा, त्रास देणे, त्रास बरोबर. देणे. हा. हम्म, हम्म, अवस्थेने म्हणजे तू हम्म. गळ्यात दगड बांधून जणू समुद्र तरू इच्छितोस. हा. तसंच हा जसं की रामाच्या प्रिय भार्येला द्वितीया प्रथर प्रदर्शयितुम इच्छसी म्हणजे तिला
त्रास देऊन किंवा तिचं हरण करून, प्रदर्शयतुम म्हणजे हरण करणे अशाच अर्थाने होऊ शकतं ते. हा, हर्षण करून तू म, हर्षण करू हरण करू इच्छितोस. हे कसं आहे की म, म, गळ्यात शिळा बांधून समुद्र तरुण जाण्यासारखं आहे असं. हा. तर ते अवसज्ज आहे की अवसृज्य आहे? अवसृज्य पाहिजे. नाही नाही, कारण अवसज्जच पाहिजे. हा. पुस्तकात श्लोकांमध्ये अवसृज्य आहे आणि अर्थ जे दिले त्यात अवसज्ज आहे. नाही, अवसज्जच पाहिजे पण अवसृज्य नाही. अवसृज्य हा शब्द म्हणजे त्याचा अर्थ लागत नाही. अवसृज्य असा. हा? हे श्लोकात तसं दिलेलं होतं म्हणून हो, पुस्तकातल्या. अवसृज्य हा तसा अर्थ लागत नाही, पण अवसृज्य सज्जच पाहिजे ते. अच्छा, हो, ठीक. अवसृज्य. कारण हिंदीत पण अवसज्जच आहे. हा, तेच ना. अर्थात आहे हो, श्लोकामध्ये दिलेलं आहे त्यांनी अवसृज्य श्लोकातच हा मराठीत. हिंदी श्लोकात अवसज्ज दिलाय. हम्म, अच्छा, ठीक आहे, बरोबर. ठीक. अवसज्ज, तेच बरोबर आहे. हम्म, ठीक आहे. पुढचं. अग्निम प्रज्वलितुम. दृष्ट्वा हा वस्त्रेण धृतां वाचकमी हा. हो हो, कोण वाचतंय? मी विद्या हो, अ, वाचा. अग्नि अग्निप्रज्वलितं दृष्ट्वा हम्म. वस्त्रेणावृत्तुमिच्छा हर्तृम कला हर्तृम तुम इच्छसी. हर्तुमिच्छा हर्त हा हर्तुम इच्छा हा कल्याणवृत्तां रामस्य यो हा भार्या हर्तुमिच्छामि हा. हर्तुमिच्छासि हर्तृम सी आहे इच्छसी. सर तिथे. इच्छसी. नाही, वरती पण सी इच्छसि आहे सर. हरतुम सी आहे हर्तुम का इच्छसी. इच्छा हर्तुम नाही नाही नाही, वस्त्रेणा. इच्छसी. हा, वस्त्रेणा हर्तुम 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 आ मिच्छा हर्तुम इच्छसी असं. हम्म. इच्छसीच आहे. इच्छसी आहे. का इच्छसी आहे. इच्छसी. सी हे लिहिलेला इथे नाहीये मग तिथे हे इथं जरा चुकीचं आहे. काय ना, ऍक्च्युली हे काहीतरी माझं हर्तृम हा, इच्छसी पाहिजे. मी काय केलं, मराठीमध्ये इच्छसी आहे सर. हा, मग इच्छसीच पाहिजे. हा. हं. ते उन्नती आहे का? उन्नती नाही आहे ना, हो उन्नती. सर आहे, पण युएनचा क्लास आहे तर मी मोबाईलवर आहे. ओके ओके. नाही, काय झालं की हा फॉन्ट आहे ना, हा सगळा बदलून गेलाय आपल्या पूर्ण पीपीटीचा. हा ठीक आहे सर, त्याचं ना एक ते करायचं असतं पीपीटी मध्ये, मी तुम्हाला सांगते कसं करायचं नंतर. नंतर ना, ठीक आहे. हा, त्यामुळे ते हा सगळं ना हा. अलाइनमेंट वगैरे त्याची बदलून गेली आहे असं. नाही काही, तर मी काही आता चेंज करू का अलाइनमेंट, त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो सेट करून सगळ्या पूर्ण पीपीटीचा फॉन्ट चेंज करता येतो. तर मी अच्छा तुम्हाला अच्छा. नंतर सांगेन ते. ओके, फाईन. ठीक आहे. नंतर सांगते. हा अग्नि प्रज्वलितं दृष्ट्वा म्हणजे हा. प्रज्वलित झालेला अग्नी पाहून, पाहून. दृष्ट्वा म्हणजे पाहून, हा. वस्त्रेणावृत हर्तृम हर्तृ इच्छामी हर्तृम वस्त्रेण इच्छामी वस् इच्छसी. इच्छामी नको, इच्छसि इच्छसी पाहिजे. इच्छसि हा हा इच्छसि सा हा. सा या अर्थाने म्हणजे तुला या अर्थाने त्या इच्छसि हम्म. त्वम साठी असं असेल ना ते, म्हणून हा. इच्छसि आलं असेल. तर वस्त्रेण हर्तुम इच्छसी. इथं सोपा आहे म्हणजे अर्थ का. हा अग्नी प्रज्वलित झालेला पाहून तू हम्म, वस्त्राने म्हणजे कापडाने त्याचं हरण करू इच्छितोस, म्हणजे कापडात बांधून घेऊन पळून जाऊ इच्छितोस असं त्याला म्हणायचं. हा हं, आणि बरोबर. हा कल्याणवृताम रामस्य म्हणजे कल्याणवृत्ता रामस्य आणि रामाची ही यो भार्या म्हणजे ही भार्या, रामाची ही भार्या कल्याणवृत्ता म्हणजे कल्याणकारी असं म्हणायचंय का त्यांना? हा, म्हणजे कल्याण वृत्ता म्हणजे जी ज्याला लोकांचं पतिव्रता कल्याण किंवा करणारा राम किंवा सुशील सुशील ही पत्नी. भार्या. अ, हा, हा असं सुशील कल्याण वृत्ता म्हणजे चांगली वागणूक असणारी
वृत्ता म्हणजे वर्तन असणार, चांगलं वर्तन असणारी, कल्याणकारी वर्तन असलेली रामाची हा जी भार्या ती तू या हरतुम इच्छसी म्हणजे हरण करू हरण इच्छितो. करू इच्छितो. हे कसं आहे ते कसं आहे, जसं तू म्हणजे अग्नी प्रज्वलित प्रज्वलित अग्नीला पाहून तू कापडात गुंडाळून त्याचं हरण करू इच्छितोस असं आहे. हरण करू इच्छितो अशासारखं आहे. अशासारखं आहे असं. हा हा थँक्यू सर. हा तर वर पण अग्निम आहे, ते अग्निम. हा अग्निम पाहिजे. हो. हा हा बोला. सगळं द्वितीय आहे आहे. म्हणजे हा अग्निम प्रज्वलितम आणि कल्याणवृत्तम. हम्म. हम्म. पुढचं वाचू का? वाचू हो मी? तुम्ही हो चालेल. वाचताय? वाचा वाचा तसं काही. एवम समृद्ध हा एवं ब्रुवंत्याम ऐसा हा ब्रुवंत्या सीतायाः हा सीतायाम संरब्धम. परुष का पुरुष तिथे पू पर पाहिजे का? परू नाही पच बरोबर आहे. आपलं झालेलं ना परुषम परुषम वचः. परुषम म्हणजे परुषम वचः. आपलं मागे पण झालेलं आहे एकदा मला वाटतं प्रवेशमध्ये. परुषम म्हणजे टोकदार किंवा त्याला कठीण. त्या म्हणजे बाणाची पाणी अणुकुचीदार लागलं होतं असं, तिला. अणुकुचीदार हा असं. अनुकुच. असं तुझं वचम टोकदार बोलणे वचः ऐकून हा वचः ललाटे भ्रुकुटी कृत्वा हा रावणः प्रत्युवाचः. हा म्हणजे एवं ललाटे भ्रुकुटी ब्रुवन्त्या सीताया. हा ध्रुवंत्याम म्हणजे असं म्हटलेल्या सीतेचं सीताय सीते म्हणजे हा तुझं संर अणकुचीदार वचन वचन हा म्हणजे बोलणं किंवा बोलणं. ऐकून हा ललाटे भ्रुकुटी कृत्वा म्हणजे त्याच्या कपाळावरती आठी किंवा भ्रुकुटी म्हणजे हे काय त्याला म्हणायचं, त्याच्या कपाळ कपाळ कपाळावरच्या आठ्या किंवा आठ्या आठ्या भुवया. भ्रुकुटी म्हणजे हा भुवया हा असतात. भुवई भ्रुकुटी भुवई म्हणजे भुवई कृतू ललाटे भ्रुकुटी कृत्वा म्हणजे कृत्वा कपाळाची अशी कपाळावर भ्रुकुटी करून त्या किंवा कपाळावर आठ्या आणून त्याचं अनुवाद आठ्या होतो. आणून अठी किंवा काढून. हा. रावण प्रत्युवाच म्हणजे रावणाने उत्तर दिले, प्रतिउत्तर दिले असं असेल. प्रतिउत्तर दिले असं. हा हा. पण सर ते संरब्धम म्हणजे काय? सौरभदम तुम्हाला अर्थ दिला नाहीये का याच्यामध्ये नाही आपल्या पुस्तकात? रमा के बुक में है क्या नाही. सौरभदम? हाँ, it is there. हा क्या है? Furious, enraged. हाँ But what is the meaning of सौरभदम. brukuti? हाँ Brukuti? Brukuti? भ्रुकुटी मीन्स भुवई भुवई आयब्रो. 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 Okay. Lalati means forehead. Okay. येस. हम्म. भ्रुकुटी म्हणजे संरब्धम म्हणजे काय म्हणाले सर? हा तर संरब्धम म्हणजे Angry. परुष रमा म्हणजे अणुकुचीदार. Samrabdha means angry. हा Furious, हे कोणीतरी enraged. एकाने बोला ना प्लीज, काहीच कळत नाही. हा काय मला संरब्धम कळलंच नाही सर, संरब्धम म्हणजे काय? सांगितलंच नाही अजून सरांनी. सांगा सर. सांगतो. संरब्ध म्हणजे प्रक्षुब्ध ज्याला म्हणतो ना आपण, प्रक्षुब्ध असं. Shankari? तर अच्छा, म्हणजे प्रक्षुब्ध म्हणजे प्रक्षुब्ध काय? आणि टोचणारे शब्द ऐकून असं ना, हा बोलणे ऐकून. संरब्धम आणि म्हणजे असे नाही नाही तर तो असा घायाळ संरब्धम. करणारे शब्द म्हणतो ना आपण, टोकदार, हा अनुकुचीदार. हा तर असं म्हणजे ते तिचं बोलणं त्याला लागलं थोडक्यात. हा टोकणारे कारण ते आणि रागाने बोललेलं होतं म्हणून. उत्तेजित करणारे किंवा असे म्हणजे त्याला उचकवणारे ज्याला म्हणतो ना चीड आपण मराठीत. आणणारे किंवा अच्छा. सर हा. तुम्ही पूर्ण हा वाक्याचा अर्थ सांगा बरं, मला काही कळत नाहीये. ठीक. तर एवम असे हा सीतायाम म्हणजे सीतेचे हा उत्तेजक म्हणजे उत्तेजक हा आणि लागणारे परुष म्हणजे लागणारे बोलणे हा ऐकून हा म्हणजे असे सीतेने एक मिनिट जरा मी पण विचार करतो.
अशी वचहा हे आपलं म्हणजे बोललेल्या वाणी. म्हटलेल्या. हा हा, हे वाण्या. हा तर अशी सीतेची सीतेने बोललेली उत्तेजित आणि लागणारे वचन हा ऐकून श्रुत्वा हे मला वाटतं असं तिथं अध्यारूत असेल. अध्यारूत. हा ललाटे भ्रुकुटी कृत्वा म्हणजे कपाळावर आठ्या आणून किंवा कपाळावर भ्रुकुटी आणून म्हणजे भुवया उंच करून असं किंवा भुवया वाकड्या करून असं भुवया वाकड्या राव करून. वाकड्या करून रावण प्रत्युवाच प्रतिउवाच हे कसं दिलेलं आहे पुस्तकात? हच हच आहे ते. दिलाय शब्द. पूर्ण जसं आहे आहे ना? तसंच आहे ते. म्हणजे असा हो. पाय तोडलेला आहे का नाही ना? नाही नाही, नाही, पूर्ण आहे. पूर्ण पूर्ण हा प्रत्युवाच म्हणजे तो असा नुसताच असा शब्द आहे असं. प्रत्युवाच म्हणजे त्याला उत्तर देता झाला. प्रत्युवाच म्हणजे उत्तर देता झाला असं या अर्थाने. तर एक क्वेश्चन आहे, ते कपाळावर आठ्या आणून असं नसेल ना? कपाळावर भुवया उंचावून असंच आहे का ते? भुवया उंचवून म्हणजे अशा असं डोळे असे उंच करून असं तिरस्कार असं म्हणजे असं त्या वर्णनाची ती पद्धती असेल मला वाटतं. बर. हम्म. हा भ्राता वैश्रवणस्याहम हे वाचा. कोण वाचेल? Shall I read? येस. भ्राता वैश्रवणस्य अहं सा पत्नो वरवर्णिनी रावणो नाम भद्रं ते दशग्रीवः प्रतापवान्. This is for I think Dashagriva's Pratapavan. Dashagriva's position, Pratap. भ्राता वैष्णवस्य सा पत्नो. His patni से वरवर्णिनी. Varavarnini is addressed to Sita. Ravana namah Badram te. Welfare. Badram means good. He is वैश्रवणस्य अहम भ्राता means Bhrata. what that I He is am a the brother of brother Vaishravana. no, I am the brother of Kuber. Vaishravana means Kuber. Vaishravana. Okay. Kuber. Okay. Sapatno and my wife is Varavardhini means she is most beautiful. Okay. Beautiful. Mandodari was most beautiful. Ravano nama bhadram te. Dashagriva He pratapavan. claimed. Pratapavan means Huh? he claimed, no? Yes. रावणो नाम भद्रम ते. रावण असं नाव असं कल्याणकारी नाव आहे कोणाचं? तर दशग्रीव प्रतापवान. तर त्याचं अशा प्रतापवान दशग्रीवा म्हणजे तो तो असं स्वतः तो म्हणतो की रावण म्हणजे माझं नाव असं कल्याणकारी रावण आणि दशग्रीव आणि प्रतापवान असा मी आहे. माझं हे नाव आहे रावण असं माझं नाव आहे असं. दशग्रीव म्हणजे 10 जिभा. नाही दशग्रीव म्हणजे 10 खांदे. मान गळा किंवा मान गळे, ना ग्रीव मान म्हणजे. किंवा खांदे असं. खांदे. ग्रीवा म्हणजे मान. म्हणजे मी कुबेराचा भाऊ आहे असं म्हणतो ना तो. हो हो हो. Yeah, Vishwas Muni had 2 wives, no? म्हणजे One. पैशाच्या आधारे का सर? म्हणजे माझ्याकडे कुबेरासारखा पैसा आहे असं म्हणून का? नाही No, म्हणजे no. He's a stepbrother of Ravana, stepbrother of Kubera. No. तर No. So, okay. See, Varavarnini is actually, he is, Sita, no? he is calling as a Sambodhan. So, To he is Sita, right? Sambodhan, yes. So, He Varavarnini, okay, Aham is understood, not understood, Aham Vaishravanasya Bhrata.
Hmm. Hmm. And how Sapatnyo Bhrata. Sapatnyo Bhrata means, there were three Vayus to that Vishravasa Muniya. Vishravas Muni, and Huh. so Kuber One was son not is his Kubera. direct brother. Yeah. So Vaishrav, I mean, both were step brothers. Step. Kubera, Kuber, Ravan, and Bibhishan and Kumbhakarna, like that. Okay, so from one wife he got Kubera, from other wives he got these three children. Yeah. Okay, so he claims that Kubera, who is the treasurer of the entire universe, I am his Hmm. stepbrother, means he is proudly telling that, of course. Okay, and uh, I am the Dashagriva, means uh, 10 10 heads, kind of. Ravana Nama Okay, Dashagrivaha. Pratapavan Ravana. So I am the Ravana. I am the 10-headed. The and Pratapavan means very brave. Okay. Uh, Brave. Ravana Namaha. So प्रतापी के साथ. Okay. हा म्हणजे मी मी- माझा मी किंवा अहम हे वरवर्णिनी, हे सुंदरी, मी प्रत्यक्ष कुबेराचा सावत्र भाऊ आहे. आणि सावत्र भाऊ. म, सावत्र भाऊ आहे. सापत्न्य म्हणजे सावत्र. हा सावत्र भाऊ आहे. आणि मी दशग्रीव म्हणजे 10 तोंडांचा किंवा डोक्यांचा प्रतापी असा रावण नावाचा अं, आनंद देणारा असा आहे. असं भद्रम. भद्र म्हणजे कल्याणकारी असं. असा. हा. पुढचं वाचा 10वं. यस्य देवा. यस्य देवाः सगन्धर्वाः हम्म, पिशाचपतर्गोरगाः हा, विद्रवन्ति भयाद्भीता मृत्यो इव सदा प्रजाः. हम्म. म्हणजे जसे ज्याचे देव आणि गंधर्व, पिशाच आणि हे पतगोरगाहा म्हणजे काय सर? अतग उरगः. पतग उरग. उरग उरग म्हणजे तेच ना, मीन्स ते त्यातलाच प्रकार तो. Serpent. Serpent. अच्छा. उरग मीन्स साप. ओके, सर्पयोनीचे. सर्पयोनीचे. तुम्ही साईडला आणि सांगितलं होतं ना, पोटावर हे हा करणारे, चालणारे. हा हो. आणि हा सरपटणारे पत जीव. हा सरपटणारे. आणि पतंग म्हणजे उडणारे, म्हणजे पक्षी. ओके. अच्छा, म्हणजे पिशाच, देव, पक्षी, अ, सर्प, गंधर्व, हे सगळे. देव. आणि भूत पिशाच पण. पिशाच हो, पण. पिशाच्य पण. हा, पिशाच्य ते- पण. हे भयभीत होतात का? ज्याच्या हा म्हणजे बरोबर. रावणाने जसं स्वतःच वर्णन हा करतोय ना तो. हो 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 जसं आणि प्रजा. प्रजा सुद्धा. हा हा जसं फक्त प्रजा. विद्रवंती म्हणजे काय? विद्रवंती. विद्रवंती म्हणजे पळून जाणे. विरघळतात. रंजावे. विरघळणारे किंवा पळतात. पळणारे किंवा विरघळणारे असं विशेषण अच्छा, म्हणजे देऊन. ते They run away by due to fear. Huh? येस. सो भयभीत होतात व्हॉट. ते थोडक्यात. म्हणजे तो सांगतो की जसे प्रजा म्हणजे जशी माणसं किंवा लोक जसे मृत्यूला सतत घाबरून असतात, तसंच हम्म. देव, गंधर्व, पिशाच, पक्षी, सर्प हे सगळे भयाने भयभीत होऊन पळून जातात मला बघून, असं माझ्यापासून, असं. अच्छा, असं तो स्वतःच वर्णन करतोय. वर्णन सांगतो तो. हा यत्र. हा पुढचा श्लोक वाचा. यत्र तिष्ठाम्यहम्. कोण यत्र वाच? तिष्ठाम्यहम् म्यहम् तत्र तत्र मारुती मारु हा शङ्कितः हम्म, शङ्कितः हम्म, त्रि तीव्रांशु शिशिरांशुश्च च भय हम्म, भयात् संपद्यते रविः. हम्म, हम्म, यत्र म्हणजे इथे
तिष्ठामि अहम तिष्ठतीच अहम म्हणजे हम्म, अहम तिष्ठामी असं असेल ते. हम्म. तत्र मारुतो वाती, वाती म्हणजे वाहने, वाहतो मारुतो. वाहतो. हा, मारुतो हम्म, म्हणजे वारा का? वारा. मारुतो हम्म, वारा हम्म, ना. हम्म, हम्म. जेंटली. मारुत हा म्हणजे संकित वारा. म्हणजे हा, वारा. ते असं होईल पण याचं. अहम यत्र तिष्ठामी म्हणजे मी जिथे उभा राहतो, हा, राहतो किंवा असतो, तिथे वारा हा, सुद्धा शंकेने. तिथे, हा, तिथे वारा सुद्धा घाबरूनच वाहतो असं. शंकिता हा, म्हणजे घाबरत घाबरत वाहतो घाबरून असं. वाहतो. हा, तीव्र मग, तीव्र हा, तीव्रांशू म्हणजे तीव्र अंशू का तीव्रांशूचं तीव्र कसं? अंशु. तीव्र तीव्रांशू. अंशू. तीव्र अंशू अंशु. म्हणजे, अंशू म्हणजे तीव्र सूर्य. अंशू. सूर्य अंशुमान ते म्हणजे सूर्य, म्हणजे अंशू म्हणजे सूर्य. तीव्रांशू म्हणजे अगदी तळपणारा सूर्य. तळपणारा तळपता तळप सूर्य. तळपता तळप सूर्य. सूर्य तळपणारा सूर्य. आणि हा, अंशु. शिशिरांशुश्च म्हणजे आणि शिशिरांशू म्हणजे चंद्र. थंड असा चंद्र. हा, ते सुद्धा घाबरून असतात असं. घाबरून असतात. हा, भयात संपदयते रवी. रवी संपद्यते. संपद्यते. संपद्यते संपद्यते रवी. म्हणजे, संपद्यते म्हणजे काय सर? संपद्यते म्हणजे ते आपलं काम करतात. संपादन म्हणजे, Becomes. हा, It is there no in English. In English meaning you refer. व्हॉट बिकम्स. Huh. बिकम्स. होते तर असते. मराठी होते पुस्तकात किंवा दिलं होते असते. किंवा असते. संपद्यते म्हणजे असतात. असते. हा, हा, म्हणजे ते सुद्धा भयात म्हणजे ते घाबरून सुद्धा असतात. घाबरून असतात. भयात संपद्यते म्हणजे हा, घाबरून असतात. भीतीने. घाबरून असतात. हा. भीतीने हा, घाबरून असतात किंवा भीती घाबरून वाटते सर असतात त्यांना. किंवा, हा, मुला. तर ते रवीही आणि तीव्रांशू याचा काय संबंध आहे? तिकडे जो पहिला शब्द आणि शेवटचा शब्द आहे तो. हा, दोन्ही रवीसाठीच आहेत ना ते. तीव्र अंशू म्हणजे Ravihi तळपता Tivra सूर्य. Amshuhu. Tivra Amshuhu means sun only, but तळपणारा scorching सूर्य. sun, na, we say. तळपता Scorching. सूर्य म्हणून. Huh. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हा, ते अंशू म्हणजे प्रका काय त्याला म्हणतात, प्रकाशाचा गोळा. ओके, अंशू. आणि रवी ही तीव्रांशू म्हणजे तळपणारा सूर्य असा तो रवी तीव्रांशू. आणि शिशिरांशू म्हणजे, शिशिर म्हणजे थंड. तर थंड प्रकाशाचा गोळा म्हणजे सूर्य, चंद्र. तर हे दोघंही चंद्र. म्हणजे रवी तीव्रांशू म्हणजे तीव्र अंशु रवी असं. तीव्र अंशु रवी म्हणजे अत्यंत तीव्र अशा प्रकाशाचा जो गोळा म्हणजे जो जो असा सूर्य. आणि थंड असा प्रकाशाचा गोळा म्हणजे चंद्र. हे दोघंही घाबरून असतात. संपद्यते म्हणजे असतात किंवा होतात किंवा काम करतात आपापलं असं. हे थोडक्यात मी जिथे थांबतो, मी जिथे आहे तिथे वारा पण शंकेने वाहतो आणि रवी चंद्र हे सुद्धा भयाने भय त्यांचं वाटूनच काम राहतात. करतात. भयाने काम हम्म. करतात. बरोबर. सर पण ते ती ना ती दीर्घ आहे त्यात. हा, ती पाहिजे, ती दीर्घच पाहिजे. बरोबर. तो तीव्रांशूचा ती दीर्घच पाहिजे. बरोबर. हं? ठीक आहे. तर हो. तसा हा धडा सोपा आहे. आणि आपण आता मला वाटतं या भागामध्ये एकूण 3 वाल्मिकी रामायणातले एकूण 3 पाठ होते का आपले? 3 की 4 मला आठवत नाही. बरेच होते नाही का? एक तो सीता रावणम बत्सयती तो हा. नंतर कुठला कौसल्यचा. ते आणि शोकार्ता कौशल्या रामम शो अब्रवीत. शोकार्ता परत कौशल्या रामा. आणि मग तो अकंपनः रावणम अब्रवीत. हा, आणि नाही आणि अकम. हा चौथा. हा, हा, मला वाटतं 4 बघितलंय. मला वाटतं भाग 4 मध्ये पण एक होता का भाग पहिला तो काहीतरी ते राम तो तो शूर्पणखेचा वगैरे ते त्यात होतं ना. संघातिका हनुमान प्रतिनिवृत्त. 2 होते ते. हा, तर बरेच म्हणजे वाल्मिकी रामायणातले बरेच पाठ हो, झाले आपले भाग तसे. 4 मध्ये. हा. हा झालं. हम्म. सर ह्या शेवटच्या याचा अर्थ असा तर नसेल ना की तो सूर्य म्हणजे जास्त तळपायला लागतो आणि चंद्र थंड होतो मला घाबरून, असं तर नसेल ना?
नाही. मारुतः असं नाही म्हणत. वाती शंकितः. नाही नाही, भयात म्हटलेलं आहे ना. हा हो. मग हा भयात त्या हा संपद्यते म्हणजे भयात रवी भयाने म्हणजे हा तीव्रांशू भयाने होतो तो, आणि कापतात. असं हा तर नसेल ना, म्हणजे मला आपली एक शंका आली. हम्म, तीव्रांशू हे असं तर त्या रवीचा विशेषण ओके. आहे ना. हा असं ते तीव्रांशू हे नलदमयंतीचं हॅलो रवीचं विशेषण वाटतंय. कशाचं भया संपद्यते रवी? नाही, हे नाही कसं आहे नाही, ना. नाही रवीचं नाही तीव्रांशू हे विशेषण वाटलं मला. नाही नाही, तर हे कसं आहे, तो तीव्रांशू आणि शिशिरांशूच्या भयात संपद्यते. आणि मग रवी ही उगीच घेतलंय खरं म्हणजे काही. कारण त्या रवीला काही हे नाहीये म्हणजे. हम्म. हो ना, कारण तीव्रांशू म्हणजे पण तळपणारा सूर्य असंच होतं, आणि हो. शिशिरांशू म्हणजे चंद्र, थंड चंद्र असं म्हणजे सर म्हणजे आहे मला काय ते. वाटतं माहितीये का, असं बोलू मी? हम्म. म्हणजे मला असं वाटतं की एवढा तेजाने तळपणारा सूर्य सुद्धा मला घाबरतो, आणि थंड म्हणजे शीत स्वभावाचा म्हणा किंवा शीत असा चंद्र आहे तोही मला घाबरतो. असं बरोबर. त्याची विशेषणच वाटतात मला चंद्र आणि सूर्याची, की हा हा एक्स्ट्रीम टोक आहेत दोघांची, तळपता सूर्य आणि थंड करेक्ट. शीतल चंद्र. असं होऊ शकेल. तीव्रांशु रवी च शिशिरांशु भयात संपद्यते, असं असं हा होईल ते. बरोबर आहे, हो. तीव्रांशु रवी च शिशिरांशु भयात संपद्यते, असं त्याचा अन्वय होईल. हम्म. आणि आधी आणि वायू म्हणजे वायू, सूर्य आणि चंद्र हे तिघही मला घाबरून असतात, असं तो तिला सांगतो. Sampadhyate, the spelling has to be corrected, no? No, this is correct. See, you are not able to see it Yeah. properly because this is a different font. But otherwise, Okay. this is correct. Huh? Oh. I'll just show you how I it thought will it is look like like. Vidya. That way we write Vidya. That it should be written. Okay. It will be like that only. I'll just change the font and then you will see. Okay. Hmm. Okay. Hmm. See, it will like this. Yeah. Okay. Yeah. येस. Yes. य ओके. ठीक आहे. तर आता कुठला पाठ घ्यायचा आपला? म्हटलं होतं उन्नती आपण 15वा का? Huh. दीर्घसूत्री. सीतारामणम बरचयती हे तर झालं आपलं हा 4था. सर झालं, ह्याच्या पुढचा बालकव पण झालं, त्याच्या एकदम पुढचा सरशे असं पुढचा 17वा होता. घ्या सर. कुठला? सर 15वा? मसी सर पुढे पात्र जा, म्हणजे काय? पुढे जा सर, पुढे जा. हा वाला कृदंत झाला. नाही, हा. कृदंताच्या आधीचा सर, कृदंताच्या आधीचा. तर दीर्घसूत्री आता होता तो हा, दीर्घसूत्री. हो. आधी 13वा. सद हा हा सद हा हात हा हात हा. सर बाय द वे मला मसी पात्रमचा अर्थ सांगा ना. कुठे मसी पात्रम? 17व्या धड्यात एक प्रश्नोत्तर आहे, छोटी छोटी, फक्त तेवढा एकच शब्द अडलाय मला तिथे. मसी पात्र म्हणजे शाहीची दौत. हो का? मसी म्हणजे शाही. हा, मसी म्हणजे शाही, बरोबर. ओके ओके, थँक्यू. मसी पात्र. हा शा हा हा. हा हा. समेषु मैत्री. सर याचं टायटल वेगळं दिलं इकडे. इकडे का? सदीर्घसूत्री लभते सौख्यम असं आहे, आणि पुस्तक असे सदीर्घसूत्री लभते न सौख्यम असं आहे. मी पण तोच विचार करतोय की असं हा कसं. हा हा. म्हणजे मला पण तेच वाटत होतं की असं म्हणजे जरा मी म्हणजे न पाहिजे असं दीर्घसूत्रीला सौख्य मिळेल असं कसं काय होणार याचं. सर आधी दीर्घसूत्री म्हणजे दीर्घसूत्री काय? म्हणजे काय? दीर्घसूत्री म्हणजे काय आपल्या मराठीत काय दीर्घसूत्री? हा सूत्र म्हणजे दोरा, हात. हा. दीर्घ म्हणजे दीर्घसूत्री म्हणजे लांब. उशिरा उशिरा काम करणारा किंवा हळूहळू करणारा का? आपण म्हणतो ना अरे काय आळशी. एवढं आळशी. हा आळशी आळशी. किंवा लांबड लावणारा असं. हा. समेषु मैत्री प्रणयम परेभ्या मग बरोबर आहे ना, शुभम. सदीर्घ सूत्री लभते न सौख्यम. आळशी हा लोकांना ते असं सुख मिळणार नाही, बरोबर आहे.
जो बरोबर जो जो नाही दीर्घ हो सूत्री असेल. हो पण तिने मग न लिहिलेलं नव्हतं ना म्हणून त्या म्हणाल्या. हा अच्छा अच्छा इथे. ते मी न हा आता हा. करेक्ट केलं असं. पुस्तकात हा आता ओके. लिहिलंय त्यांनी, आधी नव्हतं. हा हा हम्म. हम्म. तर इथं अं, समेषु मैत्री प्रणयम परेभ्यः हा धनम न धनम मानम न मानम च कृपाम न भद्रम. न म्हणजे भद्रम. काय? हा गुरुभ्या, गुरुपासून ज्ञान मिळत नाही, कला मिळत नाही, विद्या मिळत नाही. आणि मग हे सगळं असल्यामुळे असा जो दीर्घ सात सूत्र जो आहे, एक काम करेन मी, थोडस हे वाचून घेईन उद्याला, तरी आपलं संपतच आलंय ना. म्हणजे उद्या आपण सुरू करू आपण एक. हा म्हणजे छोटं आहे का? फक्त पाचच आहे का? हो पाचच हो नाही श्लोक? नाही, एक हो ना, दोन, पाचच आहेत. हो पाचच आहे, पाचच आहे. पाचच आहेत हा, सर, पाचच चार आहेत. छोटं चार आहे. ओळीचे. हो हा एवढंच आहे. हो. आणि हा तुम्ही तो सर, मधला एक तो, सर हा इथे बोला. ते मध्ये एक नलदमनचं तुम्ही एक म्हणजे हे सांगणार होता, म्हणजे ते त्याला शाप वर का मिळाला, ती स्टोरी काय ते छोटी सांगणार होता तुम्ही. हो हो, ते ती काय पण ते नंतर सांगेन उद्या मी. सांगाल का तुम्ही? चालेल, मग हे 5 श्लोक हा आणि ती ते गोष्ट नंतर असं आपण उद्या कव्हर करूया. हो हा चालेल. ओके ओके, चालेल. थँक्यू थँक्यू. चालेल. थांबायचं का आता मग? थांबूया मग. हो, थांबूया इथं आपण. ओके, जय गुरु. हो, जय गुरु. चालेल. ओके जय सर, गुरु. जय जय गुरु. गुरु. थँक्यू सर. जय हम्म. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.